भारतीय जनता पार्टी सानपाडा विभागाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक तसेच माजी आमदार संदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। सदर कार्यक्रमाला नगरसेवक भाऊ भापकर, नगरसेवक सुनील कुरकुटे, नगरसेविका शिल्पा ठाकूर, समाजसेवक राजेश ठाकूर तसेच अन्य मान्यवर व भाजप पदाधिकारी तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सानपाडा विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कुटुंबासह समाजाचे आणि नवी मुंबईचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या यशाचा गौरव करणारे असे उपक्रम सातत्याने आयोजित होणे गरजेचे असल्याचे यावेळी नगरसेविका शिल्पा ठाकूर यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टी सानपाडा प्रभाग क्रमांक 19 तर्फे सालाबादप्रमाणे आम्ही याही वर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये विद्यार्थी, त्यांचे पालक वर्ग, आमचे कार्यकारी पदाधिकारी, आमचे सर्व सहकारी नगरसेवक सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला विशेष उपस्थिती लाभली ती आमचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची आणि त्यांच्यासोबतच विधानसभा ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचीही उपस्थिती आम्हाला लाभली। नाईक साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं नेहमीच ठरणारं असतं ते त्यांनी आजही विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला, आम्हा सहकार्यानं मोलाची थाप दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देते। यावेळेला 200 ते 400 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना सगळ्यांना एक आपुलकीची थाप, एक शाबासकीची थाप म्हणून त्यांना भेटवस्तू देण्यात आलेला आहे आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी सक्रिय करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।